जय गुरु. जय गुरु. त्या शुभांगी विद्वांस हल्ली येत नाहीत का? येतात की. त्या दिसल्या नाही बरंच, असतात. म्हणजे 2-3 दिवसात दिसल्या नाहीत निघून. नेमके आता नसतील पण असतात. या शुभांगी कोण आहेत? विद्वांस नाही येत नाही. हा या शुभांगी घाणेकर आहेत ना आता आलेल्या? हो हो हो. मी आता विचारत होतो. त्या दुसऱ्या शुभांगी शुभांगी. विद्वांस येत नाहीत म्हटलं, 2-3 दिवस झाले. तर शुभांगीची तब्येत मध्ये बरी नव्हती म्हणून ती हा. येत नव्हती. ओके. आता मध्ये आली होती एकदा, पण आता परत शनिवार अच्छा रविवार कुठेतरी येत होती. अच्छा अच्छा. हा, ठीक आहे. चलो, हा दिसतंय आपल्याला. काल आपण सुरू केलेला ना हा धडा. हो हो. दशरथ राजा. हम्म. पहिलं वाक्य झालं होतं का, मला वाटतं आपलं. हो. आता हा तो श्लोक वाचला होता, पण श्लोकाचा अर्थ वाचायचा, आपण शब्दार्थ हा, वाचत होतो. बरोबर. हा, तर इथे हे आम्ही आम्ही म्हणजे त्याला आम्हीला काही अर्थ नाहीये. आणि मला वाटतं इथं तो नाहीच आहे आम्ही शब्द. नाही, शेवटी हम्म. पश्यंतमी. हा, हा, म्हणजे हा, तर आम्ही म्हणजे हे म्हणजे अदस अदसच हे आहे ना ते आम्ही, असं. हा, अरे बापरे. तर त्याचं आम्ही नागेंद्राः यवसाः अभिलाप विमुखाः. तर बघा, अभिलाप विमुखाः म्हणजे अं, हे खाणं विमुख झालेत असं या अर्थाने. त्यांनी जे खाणं सोडलेलं आहे, म्हणजे हम्म. एक चारा खाणं पण सोडलेलं आहे असं. हम्म. हम्म. नंतर सासरे क्षणा हेषा शून्यमुखाः वाजिनः. वाजिनः म्हणजे घोडे. घोडा. घोडा. हा, घोडे. कारण राम गेला, मग त्यांनाही अश्रू म्हणजे अं, अश्रू घोड्यांच्या पण अश्रुपूर्ण डोळ्यातनं अश्रू आले. हा. अश्रू आलेले आहेत. हा, आणि हा, तर हा आणि त्यांनी आवाज हा म्हणजे हा किंकाळणं पण सोडले. हेषा हेषा शून्य. हा, म्हणजे किंकाळणं वगैरे पण त्यांनी बंद केलेलं आहे तसं. हम्म. हा, नंतर अ, स वृद्ध वनिता बालाः पौराजनाः च त्यक्ताहार. सगळ्यांनी म्हणजे कथा. हम्म, त्या त्यक्ता गावातले आहार वृद्ध कथा. स्त्री बालक सगळे जन लोक हा त्यांनी हा आहार सोडलाय. हा, खाणं सोडलेलं आहे त्यांनी. हा, तर हा, तर आणि उच्चैही क्रंदंत. हा, आणि मोठ्याने रडतायत, जोराने. हा, उच्चही क्रंदंत सुदीन वदना. आता हे ना, क्रदंत हे दीनवद. तद्धित. क्रदंत हे तद्धित रूप आहे. म्हणजे हा हा. म्हणजे उच्च म्हणजे मोठ्या मोठ्याने रडणारे, रडल्यामुळे जे जे दीनवदन झालेले आहेत असे. हा, क्रंद वदंती वगैरे असे ते दीर्घ असतं ना त्याला. तर हे अनेक वचन असल्यामुळे क्रंदंत असं झालेलं आहे ते. पण हे हे झालेलं आहे का आपल्या व्याकरणात, ही अशी तद्धित रूप परिचयमध्ये? कुठेतरी आहेत. झालेत कुठेतरी. झालेलं आहे शोधावे ना, लागतील. तुम्हाला माहिती आहे ना तशी. हो, हा, आहेत कुठेतरी आलेली आहेत. म्हणजे ती अं, असं म्हणजे ती जसं रुदंती बाला म्हणजे काय, रडणारी मुलगी असं. हम्म. किंवा हसंती कुमारी, हसणारी कुमारी असं. म्हणजे हसंती पण ते दीर्घ असतं, हसंती. तर हे क्रियापद नसतं, त्या क्रियापदाचे तद्धित रूप असतं, म्हणजे विशेषणात्मक असं, हसंती बाला असं. हम्म.
अशा पद्धतीने ते वाक्यात एवढं आलेलं नाहीये, पण तुम्ही दिलं होतं व्याकरणामध्ये मध्ये तद्धित आणि ही दिली होती ना बरोबर. आपली रूपधातू ती दोन्ही हे हा होतं. तर तसं म्हणजे आहे. इथे एक विशेष फरक आहे ना, त्या तद्धित मध्ये क्रियापदाला प्रत्यय लागतो आणि प्रत्यय त्या नाही. आणि ते दुसरे शब्दाला इथं क्रियापदा नाही, शब्दाला ना. नाही 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 क्रियापदापासून त्याचं तद्धित म्हणजे त्याच्यापासून तयार झालेलं असं रूप बनलेलं आहे असं समजा म्हणायचं. तद्धित सर तुम्ही म्हणजे ती काय? शब्दांची दिली तद्धित, हा तुम्ही ती शब्दांची दिली मागच्या ह्याच्यामध्ये परिचयमध्ये झालेली. नाही नाही पण ते शब्दांचा वेगळा प्रकार असेल तो. तर हा 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 हे हा तर धातूंचं हा आहे का? हा हे धातूंपासून आहे का असं? हे धातूपासून आहे ना. हा हा ते शब्द. आक्रंदन ज्याला म्हणतो ना आपण. हम्म. हा म्हणजे धातूचं नाम झालेलं असं का की विशेषण हा हा म्हणजे विशेषण किंवा नाम. हा असं होतं ना. आक्रंदन म्हणतो ना आपण त्याचं आक्रंदन. तर म्हणजे तसंच आहे. धातूचं हा हे हा झालं. हा नाऊन झालं. तसं त्याचं हे झालेलं आहे. क्रदंत हम्म. म्हणजे हा म्हणजे हा कृदंत आणि प्रत्यय असं ते दोन होते तुम्ही दिलेले पूर्वी हा पीडीएफ. कृदंत वेगळं आणि हे तद्धित वेगळं हे हा. हा हा असं. हम्म. ठीक आहे. हम्म. कृदंत. हा नंतर यया दिशा म्हणजे सदार सहजा रामया याती ताम इव म्हणजे ज्या ज्या दिशेला सदार सहज त्या सदार म्हणजे दार म्हणजे पत्नी सदार म्हणजे पत्नी सहित हा आणि सहज आता सहज हा शब्द गमतीदार आहे बघा. हा सहज म्हणजे सहोदर ज्याला म्हणता येईल ना पण इथं हे सहज म्हणजे सोबत जन्मलेला या अर्थाने सहज असं आहे. सहज सहज हा असं. ज म्हणायला पाहिजे इथे ज नाही सहज हा असं म्हणजे आपल्या बरोबर जन्मलेला असं. जसं अग्रजहा म्हणजे आधी जन्मलेला अनुजहा म्हणजे नंतर जन्मलेला पण सहजहा म्हणजे सोबत जन्मलेला असं. म्हणजे इथं सदारा अनुज आता इथं लक्ष्मणाला अनुज नाही म्हटलंय इथं सहजा म्हणजे सोबतच जन्मलेला कारण ते जे आहे ते म्हणजे त्यांच्यात फार अंतर नव्हतं ना. राम लक्ष्मण हा क्लासच्या वेळेला का सुचता गेलेलं आता बाई कृपा क्रमाने होती मला क्लास चालतो थोडा वेळ थांब ना अर्धा घंटा काय इतका वेळ काय झोप पडलेली. हा तर सहज हा म्हणजे काय सह जन्मलेले सोबत जन्मलेले या अर्थाने ते आहे तसं नाही का. समजलं ना सहजाचा अर्थ अनुजहा अग्रजहा सहजा असं. हो सर. हा वास्तविक पाहता सहज हा शब्द जुळे तिळे असतात ना त्यांना लागायला पाहिजे पण इथं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे एकाच त्या चरू किंवा पायसापासून जवळपास एकदमच त्यांचे जन्म झालेले आहेत म्हणजे त्यांच्या माता जरी वेगवेगळ्या असल्या तरी म्हणजे अंतर फार नव्हतं असं म्हणून हा हो सहज एकदमच झाले ते 4 पुत्र. हा तर रामया याती म्हणजे यया ज्या दिशेला राम जातो हा ताम इव पश्यंती तिकडेच ते बघत आहेत असं. समजलं. सोपं आहे तसं फक्त याचं म्हणजे काय सगळं आता हे जे श्लोक आहेत ना मागे पण आपण जसं बघितलेलं सगळं स्किल असतं ते अन्वय लावण्यात असतं म्हणजे त्याचा जो क्रम आहे ना तो क्रम जर योग्य केला तर मग काही प्रॉब्लेम येत नाही का श्लोकांमध्ये. हा ठीक आहे ची हे पीडीएफ द्याल ना सर आम्हाला. हो हो हा हे वाचा वाचेन. कोण वाचताय सारखं मी नाही वाचत आता. वाचू का?
हं. यावत अहमपि वाचू हं. हं. हा यावत अहमपि महाराजस्य समीपवर्ती भविष्यामि परिक्रमावलोक्य अये परिक्रम्य अयं महाराज नाही नाही परिक्रम्य परिक्रम्य आणि अवलोक्य अवलोक्य असं. हा हा. अवलोक्य. परिक्रम्य अवलोक्य अये अयं महाराजो महादेव्या सुमित्रया च सुदुःसह अपि पुत्रविरह समुद्भवं शोकं निगृह्य आत्मानम् एव संस्थापयन्ति वास्यमानस्तिष्ठति कष्टा खल्व स्वस्ता वर्तते एषः महाराज एष महाराज. हा. एष हं. यावत इथे- अहमपि महाराज हा, बोलू का हा हा बोल बोल. हं. अन्वय. यावत अहमपि महाराजस्य समीपवर्ती भविष्यामि हम्म. म्हणजे मी महाराजांच्या जवळ तो जातो यावत असं म्हणजे जोपर्यंत 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 मी 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 सुद्धा महाराजांच्या जवळ मी सुद्धा महाराजांच्या जवळ जाईन किंवा होईन भविष्यकाळ. असं. जाईल. भविष्यकाळ होईन. जाईन हा, जाईन. जाईन. जाईन हा, जाईन. परिक्रम्य जाईन हा भविष्य जाईन परिक्रम्य अवलोक्य म्हणजे फिरून बघून बरोबर हा. का हो हो. फिरून बघून अये अयम महाराज अरे हे महाराज महादेव्या अरे सुमित्रया च सुदुस्सहम अपि हम्म. कौसल्या तथा सुमित्रा अत्यंत असहनीय पुत्र वियोग को भी किसी भांति सहन कर पुत्र वियोग समुद्भवम शोकम निगृह्य म्हणजे सहन करून का हो. आणि आता इथं आत्मा असं करता येईल आपण महादेवी म्हणजे जसं कौसल्या ही महाराणी होती ना म्हणून महादेव्या सुमित्रया हा म्हणजे आता इथं तृतीय आहे. हा त्या म्हणजे कौसल्या म्हणजे महाराणी आणि सुमित्रेकडून हा अत्यंत दुःखद असं पुत्रविरहाने होणारा शोक हा निगृह्य म्हणजे सहन निग्रह करून हा सहन निग्रहाने करून किंवा सहन करून निग्रह म्हणजे त्याचं निग्रह करून म्हणजे रोखून हा आत्मानम एव स्वतःच हा संस्थापयंतीभ्याम अनुपस्यमानः हा आता तिष्ठति संस्थापयतीभ्याम आता ही द्वितीय मतलब द्विवचन आहे. हा म्हणजे संस्थापयती म्हणजे ज्याला आपण म्हणतो की स्थिर होऊन स्वतः स्थिर होऊन हा अनुवास्यमान हा म्हणजे तिष्ठती म्हणजे सेवा करत करत म्हणजे सेवा करत थांबल्या आहेत असं त्यात हा असं तिष्ठती कसं आलं आत्मानम एव संस्थापयित्वा तिष्ठती कसं आलं नाही का म्हणजे त्या दोघी स्वतःची असहाय्यता आणि हे आवरून शोक म्हणजे ते कंट्रोल पुत्रविराचा शोक निग्रह करून आवरून शोकाचा निग्रह करून हा स्वतःच महाराजांना आधार आत्मानम संस्थापयंतीभ्याम एव म्हणजे आपल्याला स्थिरस्थावर करून त्यांची सेवा म्हणजे सेवा करत थांबल्या आहेत असं. हा. एकीकडे त्या स्वतःचाही शोकाला बाण घालतायत आणि महाराजांची पण सेवा करतायत कारण महाराजांचं एकदमच हे झालेलं आहे सगळं. हा अनुवास्य मानचं काय कळलं नाही अनुवास्य आपल्या पुस्तकात त्यांनी शेवटी दिलं सेवा करत त्यांची सेवा करते पुस्तकात शेवटी दिलंय जरा घेऊ हा अन्वास्यमाना म्हणजे सेवा करणारा असं पण मग अन्वास्यमाना तिष्ठती असं माझ्या मनात जास्त एक शंका आली आहे की म्हणजे याची हे
एकवचन का आलंय असं. एकवचन बरोबर. हो. दोघी असेल तर त्या दोघी हा. आहेत ना. मला जरा म्हणजे दोघींचं पाहिजे होतं तर ते असं द्विवचन पाहिजे. द्विवचन पाहिजे होतं. द्विवचन हवं होतं असं मला वाटतंय. ती माझी शंका आहे. ठीक आहे ते नाही. हो. कष्ट कष्ट खलु वर्तते. अवस्था वर्तते. ट्रान्सलेशन मध्ये उनकी सेवा में लगी है म्हणजे इकडे हे दिलंय, इकडे म्हणजे प्लुरल मध्येच दिलंय, बहुवचन हा मध्ये दिलंय म्हणजे हा दोघी. म्हणजे हा हो ना तेच ना त्या दोघीच आहे हा, ना तेच. पण हा. त्या तिष्ठती असं ती त्या दोघींना मग काय दिलं तर? म्हणजे हा. एकच कसं केलेलं आहे असं त्याची मला हे जरा हे हा. महाराज बसले आहेत असं घेतलं त्याने. अरे हे महाराज बसले आहेत आणि मधलं बाकीचं हे दोघींचं आहे ते. नाही पण श्लोकात कौशल्याचा उल्लेख नाहीये ना. नाही नाही आहे हो बरोबर महान नाही नाही आहे नाही ना, नाही नाही आहे. बरोबर आहे. नाही 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 आलं लक्षात माझ्या अन्वास्यमाना तिष्ठती तर हे अन्वास्यमान हा दस- तर हे जे आहे ना दशरथांकरता. त्यांच्या म्हणजे तो तृतीया आणि महाराज हा हे झालेलं आहे. हा. म्हणजे महाराज तिष्ठती म्हणजे महाराजांकरता अन्वास तिष्ठती म्हणजे येते. हा. सेवा करून घेत बसलेत असं सेवा करून घेत बसलेत इथं जो अनुवाद आहे हा थोडा चुकलेला आहे. तर असं पाहिजे सेवा करून घेत अन्वास्यमान हा शब्द काय आहे? हा अन्वास्यमान हा मूळ शब्द. अन्वास्यमाने म्हणजे म्हणजे सेवा करून घेणारा असं म्हणजे तो सेवा शानच करून प्रत्यय आहे घेत ना, शानच हा शानच अं, प्रत्यय लागलाय ना तो शानच हो मानव. शानच हो तो शानच प्रत्ययच आहे हो अनु अस्य अस्या अस्या म्हणजे हास्य अणु म्हणजे आणि मुख अस असं आहे ते. हा अणु अस अस धातूवरून येईल ना ते. हा, अनुवास. अस तर ते आस आस खाली आस सरकवा ना कागद. हा खाली हा तर आस थोडं पासून हे येईल पाहिजे. अस नाही मला वाटतं अस आस 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 आहे ते. थोडासा आस हा 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 हा. तर आस म्हणजे काय जसं आस्या म्हणजे हास्य म्हणजे तोंड खरं मुखकमल त्याला हास्य म्हणतात म्हणजे आस धातूपासून आहे ते अनुआस्यमान हा म्हणजे ऍक्च्युली हास्यमान म्हणजे असं म्हणजे काय सांत्वन करणारं असं काहीतरी असावं असं मला वाटतं. अच्छा. शब्दशः सेवा करण्यापेक्षा अनुआस्यमाना म्हणजे सेवा करून घेत आहे सेवा किंवा अश्रू सांत्वन करून घेत आहे आपण म्हणजे अश्रू डोळे पुसणे ज्याला आपण म्हणतो ना मराठीत त्याने याचे डोळे पुसले असं तर धीर त्याच्या धीर म्हणजे देत आहेत किंवा. हा नाही नाही पण हास्य म्हणजे काय आस म्हणजे मुख तर हा, म्हणजे हा, हा. अश्रू पुसतायत महाराजांच्या म्हणजे त्यांच्याकडून ते अश्रू पुसून घेत बसलेला आहे असं दशरथ असं हा, अशा अर्थाने हा असं आहे. हा हम्म. हम्म. ठीक आहे पुढचं वाचा एष एष महाराज. अजून एक सेंटेन्स बाकी आहे. सचमुच हा मी बरोबर. अजून एक सेंटेन्स बाकी आहे सर. नाही हा ते कष्ट खालू काहीतरी ते सोपं आहे ना अगदी हा ते सोपं आहे हा, ओके ओके. कष्टाखालू अवस्था वर्तते खरोखर हा, कठीण बरोबर. परिस्थिती आहे असं खरोखर कठीण बरोबर. परिस्थिती आपण मराठी ना तसं ओके ओके. हे वाचा एकदा कोणते हिंदी? हे पहिलंच वाचा ना पतत्युत्थाय चोत्थाय आहे सुर ते लोक आहे तीव्र हो. माझ्या याच्यावर वाचतो. हा. पत्यच्युत्थाय चोत्थाय हा हेत्युच्चैर लपन मुहुः दिशं पश्यति तामेव यया यातो रघुद्वहः. हा तर उत्थाय च हा पद्धती उत्थाय. हा. पतती हा आणि पुन्हा उत्थाय. पद्धती हा आणि उत्थाय म्हणजे पडतात पडतात आणि आणि परत पुन्हा उभे उभे. राहतात. हा नाही उत्थाय. उत्थायाच्या हा इति मुहु उच्चैः लपन पतती हा 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 असं बोलून मोठ्या हा हा असं ओरडून आक्रोश करत. हाय असं हा लपन म्हणजे बोलणारे. अरे. लपन हा लपन हे पण तसंच म्हणजे
लपन पद्धती म्हणजे बोलत किंवा बडबडत परत पडतायत असं पडतोय हा असं. हा हा हम्म. 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 हा. बार बार हम्म. उठकर गिरते हैं, हाय हो हो हाय हो की पुन्हा रट पुन्हा लगाए जोर दिशम जोर या से दिशेकडे पश्यती ताम एव यया यातः रघुद्वहः जिकडे राम गेले त्या दिशेला पुन्हा पुन्हा बघतात. हा यया रघुत वयहा नको पाहिजे, वयहाच आहे का? हा वहा हा वयहा नको वह हा पाहिजे. वह हा रघुद्वह रघुद्वह रघुद्वह. हा बरोबर. हा रघुद्वहा यातः ताम म्हणजे एव दिशम पश्यती, त्याच दिशेला दशरथ बघत आहेत. हा बघत आहे. हा त्याचं मराठी उठून पुन्हा उठून हाय हाय असे उंच स्वरात बोलून पडत आहेत, जिकडे रघुवर रघुवरद्वय नको. द्वय. ऍक्च्युली ना रघुद्वय हा पण बरोबर असेल, कारण का रघुद्वह म्हणजे दोघं ते नाही नाही रघुवंशाचा वहन करणारा असं म्हणजे. नाही नाही पण रघुद्वय हा म्हणजे काय रघुद्वय हा म्हणजे काय हो की दोघं ते जण दोघं गेले होते ना, राम हा आणि म्हणून. लक्ष्मण हे दोघ. हा रघुवर द्वय असं पण असू शकेल असं. पण टेक्स्टबुक मध्ये रघुद्वह दिलंय. ते मग पुस्तकात पण रघुद्वरा तेच हा मग मग वहाच आहे. इथं हा म्हणजे रघुश्रेष्ठ राम असं होईल ते मग. हा रघुकुलातील श्रेष्ठ राम. हा रघुद्वहा म्हणजे हा ते बरोबर, म्हणजे या अर्थाने तेच बरोबर आहे, पण रघुद्वया म्हटलं तरी चुकीचं नाही होणार असं. दोघं जण गेले हा बरोबर. हा ठीक आहे. आता पुढचा श्लोक परत. आणि जोर से वीर करते की विलाप करते हैं, हा हाय हाय की रट लगाए जोर से विलाप करते हैं असं येणार ना हा की विल विल झालाय वीर ते. हो म्हणजे हो विलाप पाहिजे. हा विलाप 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 करते विलाप करते बरोबर. हैं. मोठ्याने ओरडत असं वीर रडत. लड़खड़ाते हैं तथा हा उसी लपन लपन आता लपलप्यती म्हणजे हे काय, म्हणजे त्याच्यापासूनच विलाप हा शब्द आला ना आपला. हो विलाप हो शब्द हा. आणि हा, उसी आता और पाहिजे. तथा हा उसी और हा प्रोर झालाय ते हिंदी मधलं. हा उसी हा हा और एकटक निहार. रहे जिधर से कि रघुश्रेष्ठ राम बन को गए हैं. श्रेष्ठ ब्राह्मण. हा बरोबर. आता आता तो निघतो आणि मग आता पुढे आता परत राजा काय म्हणतो बघूया. त्यामध्ये एक हे आहे की तथा प्रविशती यथा निर्दिष्टो राजा हा देव्यौच असं एक नाटकातलं ततः हे आहे हा इन्स्ट्रक्शन. ततः प्रविशती यथा निर्दिष्ट राजा आणि देवयऊ म्हणजे दोघी त्या. दोघी. हा आणि देवी हा त्या तेव्हा राजा वर आणि देवी सांगितल्याप्रमाणे आणि प्रवेश करतात असं. यथा निर्देश तसे प्रवेश करत लटपट करत म्हणजे. हा ठीक आहे. आता वाचा आहे कोण? हा मी वाचतो सर. हो राजा हा वत्स राम जगताम नयनाभिराम नयनाभिराम. नयनाभिराम. ऐकूया. हा वत्स लक्ष्मण सलक्ष्मण सर्व गात्र हा साध्वी मैथिली प्रतिष्ठित चित्तवृत्ते हा हा गतः कीलवनम बतमेत. हा हा गताः कीलवनम बतमेत तनुजाः. हा वत्स जगताम नयनाभिराम राम. हा वत्सल सलक्षण सर्वगात्र लक्ष्मण म्हणजे त्याचं हे विशेषण ना त्यांचं रामाचं आणि लक्ष्मणचं. हो 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 पतिस्थित चित्तवृत्ते मैथिली म्हणजे त्या स्थिती अनुसार ती अगदी दुःखी मैथिली. बतमे तनुजाः किल वनम गता. बत म्हणजे काय? बत म्हणजे आता म्हणजे अरे रे अच्छा मागे झालेलं ना आपलं नाटक प्रवेश मध्ये वगैरे झालेलं आहे ना ते एकदा बत हो ना. बत नाही नाही पहिल्यांदा मला आला
बत हा, हा. होता का? आता कुठे नाही नाही हा नव्हता. असं एकदा बत असं झालेलं आहे मला वाटतं, असं वाटतं मला. मला आठवत नाही. हा बत मे तनुजाः किल वनं गता. हा बत ते म्हणजे जसं अव्यय आहे ना ते. हो हो हा शोक वाचक असं हा शोकसूचक अव्यय. म्हणजे पती परायण तथा विमल विमल चरित्र वाली सीते, हाय मेरे प्रिय बच्चे सचमुच वन में चले गए. ओके. हा वत्सराम जगतां नयनाभिराम, हा वत्स लक्ष्मण सलक्षण सर्वगात्र. रामरक्षेसारखी चालली. हा. हा साध्वी हा, मैथिलीपती साध्वी स्थिर मैथिली. चित्तवृत्ते, हा हा गता हा. किल वनं बत मे तनुजा. तर असं आहे, हा अर्थ तर खूपच सोपा आहे नाही का? अनुष्टुप छंद आहे का हे सर? नाही, नाही नाही. हा हे अनुष्टुप नाही. इंद्रवरच ओके. तीन आणि पाच. 5 3 8 5 13 अक्षरांचा. 3 5 नाही, 8 दहा 13 आणि चार आठ अक्षरांचा. पाहिजे ना. नाहीये. सोळा आहे ते. पसंत ओके. केलं का? वेगवेगळी नाही नाही, अक्षर आहेत. वसंतीला का मोठा असतो. नाही नाही, हा ते नको. मी नुसतं इंद्रवरच विचारलं सर्व. इंद्रवज्र आणि ते 11 असतात ते ना. 11 इंद्रवज्र हा, उपेंद्रवज्र उपजाती 11 त्या 11 अक्षरांचे. आहेत. हा, 13च आता बघायला हवं आता. चालेल, पुढचं वाचा. चलेगा. ओके. चित्रमिदं भोः हा यद् भ्रातृस्नेहात् पितरि विमुक्तस्नेहमपि तावल्लक्ष्मणं द्रष्टुमिच्छामि. चित्रम इदं भोः. हो म्हणजे भो चित्र म्हणजे म्हणजे आदरार्थी आहे ना. भो आश्चर्य, म्हणजे संबोधन. संबोधन. हा. संबोधन. हा, हो, म्हणजे संबोधन. म्हणजे हे हा किती आश्चर्य आहे किंवा हो, यद चित्रमिदम किती भ्रातृस्नेहात. इदम इदम चित्रम म्हणजे किती विचित्र हा आहे प्रसंग. किती. हा हा की हा यद ही भ्रातृस्नेहात. भावाच्या प्रेमाकथ हो ना. हा आणि पितरी म्हणजे वडिलांचा ना, हा वडिलांचाच विमुक्त स्नेहमपि म्हणजे त्यांचा स्नेह सोडला, त्याच्यापासून विमुक्त झाला हो ना. वडिलांचा पण स्नेह सोडला असा लक्ष्मण. हा त्याला मी द्रष्टुम इच्छामी, त्याला मी बघू इच्छितो. हे त्याला असं मी होईल. बघू इच्छित. हा, हे कोण बोलतंय म्हणजे? हा दशरथ बोलतोय की अरे म्हणजे लोका भो म्हणजे ऐका म्हणजे अहो. हा असं भो हा म्हणजे हा अहो. हा हे हा इदम हे किती विचित्र आहे की हा ज्याने हा ज्याने भ्रातृ म्हणजे भावाच्या प्रेमाखातर हा 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 पितरी स्नेहम विमुक्तम, म्हणजे वडिलांवरचा प्रेम सोडलं हा असून हा सुद्धा त्या लक्ष्मणाला मी बघण्यासाठी उत्सुक आहे असं. म्हणजे इतकं त्याने म्हणजे मला सोडून दिलं भावाकरता, आणि तरी मला मात्र त्याच्याकरता मी बघू इच्छितोय, त्याच्याकरता मी अगदी आतुर झालेलो असं. असं हे दशरथ राजा म्हणतोय. हो. आणि मग तो आता वधू वैदेही म्हणजे त्याची वधू म्हणजे सून, सीतेला म्हणतो तो. सीतेला म्हणतो. हे आता हे सून. हे सीते म्हणजे आता तो सीतेला म्हणतोय. राम रामेण हा वाचा. रामेणामपि परित्यक्तो नाही, लक्ष्मण आहे. रामेणापि परित्यक्तो लक्ष्मणेन च गर्हितः अयशोभाजनं अयवशोभाजनं लोके लोके परित्यक्त्वयाप्यहम्. हे अनुष्टुप छंदातलं आहे. हा हा हा. हम्म.
हम्म. म्हणजे रामेण न अपि रामाने परित्यक्तः मी आता हे वधू वैद्य लक्ष्मणेन म्हणजे च हे सीते, हा हे सीते, हे वधू सीते, हा मला म्हणजे आता रामाकडून सुद्धा मला सोडल्या गेलेलं आहे. लक्ष्मणेन च गरिता, लक्ष्मणाने तर मला अगदी गर्हणीय म्हणजे तिरस्कृत मला टाकून दिलेलं आहे. धिक्कार हा केला हा धिक्कार केला धिक्कार केलाय, निंदा तिरस्कार केली केलाय, हा गरिता, हा अयशो भाजनम, हा हा नंतर आणि लोकांमध्ये मी अयशो भाजनम म्हणजे म्हणजे अपयशी ठरलो. भाजन म्हणजे भांड, म्हणजे अपयशी पात्र बनलो असं, हा लोकांमध्ये म्हणजे चार चौघांमध्ये. आणि त्वया अपि अहम परित्यक्ता, आणि तुझ्याकडून सुद्धा मला परित्यक्त केल्या गेलं असं. म्हणजे सोडून दिलं. सगळ्यात माझी आशा तुझ्यावरती होती, तू तरी मला सोडणार नाहीस, तर तू पण मला सोडलं असं. विषाद आहे त्याचा, विषाद. फारच शोक आहे त्याच्यामध्ये. वाचा. खूप आहे. तेच त्याला पुत्र दशरथाचा शोकावेगच आहे ना. वैदेही प्रयच्छत मे प्रतिवर्षणम पुत्रकः शून्यमिदं भो. नाटकात वाटतं सगळी ती. न मे कश्चित् प्रतिवचनं प्रयच्छति कौसल्या मातः क्वासी. पूर्वीचं जसं संगीत नाटकाचा मराठीमध्ये जे संगीत नाटकांचा जो बाज होता ना, ते तसंच म्हणजे नाही म्हणजे एक गद्य, थोडस गद्य, थोडस पद्य, थोडस गद्य, थोडस पद्य असं. असं आहे का? हा बरोबर. बघा ना तुम्ही, कसं आहे बघा की मूळ संस्कृत नाटकं, हा त्यापासून मराठीतली जी संगीत नाटकं, जी आपली संगीत शारदापासून सगळी संशय कल्लोळ, मृच्छकटिक वगैरे जी जुनी सगळी, त्याचा पण बाज तसाच होता जवळपास. हा सारखी गाणी, भरपूर गाणी. आणि हा आणि नंतर आपले जे हिंदी सिनेमे आले कारण मूळ हिंदी चित्रपट हिंदी म्हणतात, पण खरी मूळ ती मराठी रंग म्हणजे नाटकांपासूनच सुरू झाली आहे ना, त्यांच्यापासूनच तिला मुंबईत नाही का. तर तोच बाज मग हिंदी चित्रपटात पण आला की गाणी भरपूर, म्हणजे असं नाही का, म्हणजे डायलॉग गाणी असं. गाण्यातनं पण कथानक पुढे जातं ना, गाण्यातनं कथानक पुढे जातं, बरोबर. तसं म्हणजे सगळ्याच गोष्टी गद्यामध्ये वेळेच बाकीचे जे इंग्लिश मूव्हीज वगैरे असतात त्याच्यामध्ये गाणी तर नसतातच बहुतेक वेळा, नुसतेच स्टोरीज असतात नाही का. असं तर तसं मी अजूनही पण म्हणजे हिंदीत किंवा काय होईना, पण ते सगळं म्हणजे संस्कृत, मराठी आणि हिंदी असं ते पुढे तो प्रवास आहे म्हणजे. प्रवास झालेला आहे. हा संगीतमय नाटक आणि नाटकातनं संगीतमय चित्रपट असं. आणि मला वाटतं तर म्हणजे गाण्यातून संगीताचा रस पण त्याच्यामध्ये पाहिजे ना अगदी नाटकात. अगदी नुसतंच सगळं म्हणजे बोलत असला तर हो, त्याच्यापेक्षा गाणं आलं की करमणूक होते ना थोडी. करमणूक होते. मला आठवतं म्हणजे लहानपणी माझ्या बरोबर असे, तर मला संगीतातलं की फारसं कळायचं नाही. त्यामुळे मला गोष्टीमध्ये रस असायचा, कथानकामध्ये. पण माझ्याबरोबर काही मुलं असायचे ना, ते कथानक आलं की डोळे मिटून बसायचे चित्रपटगृहात. आणि गाणं आलं की मग एन्जॉय करायचे. ते म्हणे आम्ही गाण्यांकरता, तो म्हटलं मला गाणी बोर होतात, मला स्टोरी असली की मला असं तसं नाही का, प्रत्येकाचं आवड निवड तशी. आणि जास्त करून एज टू एज हे जास्त हे होतं, म्हणजे काय म्हणतो, एज टू एज, यंग एज मध्ये वेगळं संगीताचं जरा जास्त नाही पण म्हणजे तसं. आणि त्या प्रत्येकाचा तो हे असतो, म्हणजे प्रत्येकाच्या स्वभावानुसार त्याला कोणाला संगीत आवडतं, कोणाला स्टोरी आवडते, कोणाला त्याचं डिटेक्टिव्ह हे आवडतं असं. म्हणून तर ते सिनेमामध्ये सगळा माल मसाला पाहिजे ना, थोडी मारामारी पाहिजे, थोडं ऍक्शन पाहिजे. चांगल्या आणि संस्कृत जे याने नाट्यशास्त्राचे हे कोण प्रवर्तक, मला वाटतं
भरत मुनी वेणी संहारचं होतं. त्याने भरत नाही नाही मुनी, भरत मुनी. भरत मुनी. तर त्यांनी लिहिलेलं आहे की चांगलं नाटक, उत्तम नाटकामध्ये सगळे रस आले पाहिजे असं. वेणी भरत संहारचं भरत उदाहरण आहे मुनींनी ना केलेलं ते आहे. हा भरत नाट्यशास्त्राचं. डिफाईन केलं ना ते. भरत मुनीने. हं? हा म्हणजे हं. म्हणजे आताचे कसे पिक्चर असतात बघा, नुसताच म्हणजे जास्त कॉमेडी किंवा मग रोमांस किंवा असे फायटिंग, तसं नाही. त्यांचं म्हणणं, भरत मुनींनी जे लिहिलंय नाट्यशास्त्राची व्याख्या, त्याच्यात सगळे रस आले पाहिजे असं. हो. असं म्हणजे. आणि सगळ्या अभ्यासात शिकवतात ना हे, ड्रामॅटिक्सचं शिकवतात. भरत मुनी काय केलंय हो प्रोसेस. हो हो हो, युनिव्हर्सिटीमध्ये. हो, हम्म. तेच भरत मुनींचं नाट्यशास्त्र शिकवतात. नाट्यशास्त्र शिकवतातच. तर त्याच्यामध्ये ते हो. म्हणजे ते जर नसेल तर ते अपूर्ण. जसं आता असंच माहितीये का, पुराण जी म्हणतो ना आपण, जी आता एवढी सगळी हं, हं. 18 मूळ पुराण, 18 पुराण. उपपुराण वगैरे, हं, तर हं, हं. आपल्या शास्त्रांमध्ये त्यांची लक्षणं दिली आहेत. हा म्हणजे 10 लक्षणं, दशलक्षणी असेल तर ते पूर्ण पुराण झालं. हा हो हो तर त्याच्यात म्हणजे कसं, आधी प्रस्तावना पाहिजे, नंतर उद्देश काय, नंतर त्याचं, हं. असं आता मी सगळे संबंधू शकणार नाही, त्याचं हो उपसंहार काय, म्हणजे अशी ती लक्षणं दिलेली आहेत. आणि ती लक्षणांना जे उतरेल योग्य, तेच पुराण हे पूर्ण समजलं जातं असं. हो बरोबर. असं आहे. तसं कीर्तनाचं पण तसंच आहे. कीर्तनामध्ये पण सगळे हे आले पाहिजेत असं. रस. हा 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 नाही, ती स्टोरी म्हणजे सुरुवात काय, शेवट काय, त्याचं पुराणात एक आहे तात्पर्य काय, म्हणजे नुसतंच तात्पर्य. आपलं काय झालं झालं काय मॉरल. काय, म्हणजे नुसताच टाइमपास नाही, काहीतरी त्यातलं नाही नाही तात्पर्य पाहिजे असं. तसं. त्यातनं काय सांगितलं. हं. म्हणजे तुम्हाला काय अचीव करायचंय, ध्येय काय तुमचं या हं. गोष्टीचं ध्येय असं. काय, हा मॉरल ऑफ द स्टोरी असं. मॉरल बरोबर. ऑफ द Moral स्टोरी. असतो. हा. ठीक आहे. आणि तेव्हाच ती एखादी मोठी कथा छान अपील होते, म्हणजे सगळ्यांना आवडते. हा आणि कसं मला वाटतं ते त्याच्याकरता असेल, ते सगळे रस किंवा सगळं का पाहिजे, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणजे वेगवेगळ्या प्रकृतींचे लोक असतात ना प्रेक्षकांमध्ये. तर हो प्रत्येकाला सगळ्यांना काय, पाहिजे. प्रत्येकाला काही ना काहीतरी अपील झालेलं असलं पाहिजे असं. येस येस. सगळंच आणि सगळ्यांना आवडेल काही असं नाही. हो, हा काही चित्रपट संगीत प्रधान असतात, काही म्हणजे कथेशी निगडीत असतात, त्यामुळे त्यात संगीत कमी असतं, असंही होतं. नाही, पण त्या नाट्यशास्त्रात असं म्हटलं की म्हणजे प्रधान थोडंफार ठीक आहे, पण सगळं आलंच हां. पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे विदाऊट संगीत किंवा विदाऊट म्हणजे विदाऊट सगळे रस आले पाहिजे मुख्य म्हणजे असं. हम्म. परिपूर्ण झालं पाहिजे ते. हा. चला हे वाचा पुढचं. पुत्र म्हणजे राम. सगळ्या मस्त. प्रकारचे बघू हो. शकतील अशा अर्थाने नसावं का? हा जर तेच हा म्हणजे हो प्रत्येकाला तेच काही ना. ना काही, पुराण प्रत्येक जण काही ना काही रिलेट, स्वतःच रिलेट करू शकला पाहिजे. नाहीतर मला काय, माझ्या आवडीचं काहीच नाही असं नको, कशा कुठल्या हा, ह्याच्यात असं नाही का. सगळे हा प्रकारचे प्रेक्षक त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील, म्हणजे त्यात आणि हा त्याला आनंद. त्याला हा. उदाहरण याच देतात ना, की जेवताना. ठराविक संगीत आहे म्हणून संगीतची ज्यांना आवडतं, ते इंटरेस्ट असतो तेच जाणार, ज्यांना हो ते इंटरेस्ट नाही ते नाही, असं होतं ना. नाही जाणार. म्हणून हो ते म्हणून बरोबर. म्हणून त्याला उदाहरण याच देतात. जेवताना म्हणून ते तुम्हाला हा पानामध्ये सगळे प्रकार पाहिजेत ना, सगळे नवं प्रकार आंबट, पाहिजे. तिखट, गोड. म्हणजे तसं हा. आहे. ताटामध्ये सगळे पदार्थ पाहिजेत ना. हो बरोबर. तर त्याचं उदाहरण देतात म्हणजे बरेचदा. अगदी. कारण वेगळ्या वेगळ्या हा प्रकारचे प्रेक्षक असतात म्हणून हा म्हणून ते सगळंच पाहिजे. हा तर चला. इथेही तसं आता जे पुत्र प्रतिमा राम. नाटक, प्रतिमा हा नाटक आहे ना, तसं ह्याच्यात पण तसं असणार. सुरुवात अगदी हा राज्याभिषेकापासून, मग ते, हा मग एकदम हे आता शोकमय, आणि मग शेवटी हा परत मग सगळं रामाच्या कथा वगैरे, म्हणजे सगळं मग वनवास, वीररस वगैरे वगैरे, आणि मग शेवटी परत रामाचा राज्याभिषेक, आणि तिथे मग हो कथानक संपलं असं. म्हणजे सगळे रस त्यांनी आनंदी आहे. घेतलेलेच असणार असं. हा हो हो बरोबर. मेलोड्रामॅटिक. हा हा येस.
ठीक आहे, आणि वाचा. आता आपल्याला फक्त तो शोकावेग आहे. हा तेच.